नगरोत्थान योजनेतून शहरातील 100 कोटी रुपयांचे रस्ते विकसित करण्याचे काम सुरू असून या कामाच्या दर्जावर आपने गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे। महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अलीकडेच ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स यांना निकृष्ट कामामुळे दंडाच्या नोटीस बजावल्या। मात्र यापूर्वीच आपने रस्त्यांच्या गुणवत्तेच्या चाचण्या सार्वजनिक करण्याची मागणी केली होती, ज्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं। गोखले कॉलेज ते माऊली चौक रस्त्याचे कोअर घेऊन KIT लॅबमध्ये तपासणी केली असता आवश्यक 4.5% बिटुमिनऐवजी फक्त 3.76% बिटुमिन असल्याचे उघड झाले। आप प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी याचा खुलासा करत निकृष्ट दर्जामुळे रस्त्यांवर मोठा फटका बसत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत 100 कोटी निधी खेचून आणलाय अशा पद्धतीचा एक फुगा गेले 6 महिन्यापासून कोल्हापूरमध्ये आहे। त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने महानगरपालिकेकडे मागणी करतोय की जर 100 कोटी मंजूर झाले असतील तर कोल्हापुरातले रस्ते आता त्या हिशोबाने दर्जेदार व्हायला पाहिजेत। पण ज्यावेळी आम्ही त्याचं बायफर्गेशन करतो या 100 कोटीमधले नेमके रस्त्यावर किती खर्च होणार आहेत आणि कशा पद्धतीने होणार आहेत, त्यावेळी याच्या आधीसुद्धा आम्ही धक्कादायक खुलासे केलेले आहेत। त्या 100 कोटीपैकी 40 ते 41 कोटी फक्त कामावर येतात आणि बाकीचे राहिलेले पैसे आहेत ते टॅक्स, रॉयल्टी, टक्केवारी, कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट, लोकप्रतिनिधींची टक्केवारी, महापालिकेतली टक्केवारी, अशा पद्धतीचे वरचे पैसे आपल्या डोळ्यासमोर या नागरिकांनी जो टॅक्स भरलेला आहे त्याची लूट होणार आहे। आणि हे सातत्यानं आम्ही महानगरपालिकेकडे मांडत होतो। वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून पंचनामा करण्यासाठी आग्रह धरला। त्या पंचनाम्या करत असताना त्या रस्त्याच्या क्वालिटीच्या संदर्भामध्ये ज्या 46 प्रकारच्या टेस्ट आहेत त्या झाल्यात की नाही याची शहानिशा करायचा प्रयत्न केला। कोर काढून त्या टेस्टिंगसाठी महानगरपालिकेला द्यायला भाग पाडलं। पण या सगळ्यातनं महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या दर्जाबाबतची जी काही त्यांची वस्तुस्थिती आहे ती आजपर्यंत समोर महानगरपालिकेनं कुठल्याही रिपोर्टच्या माध्यमातून मांडलेली नाही। म्हणून मग आम्हीच कोर काढले रस्त्याचे आणि ते कोर कोल्हापुरातली नामांकित संस्था KIT इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये आम्ही टेस्ट केले। खरं तर ही टेस्ट आम्हाला 2 ते 3 दिवसामध्येच आपल्याला टेस्ट करून मिळाली, पण त्याचे रिपोर्ट मिळाले। पण महानगरपालिकेनं 2.5-3 महिन्यापूर्वी पाठवलेल्या कोरा त्याचे रिपोर्ट आजपर्यंत त्यांनी पब्लिश केलेले नाही आहेत। त्यांनी कोणाला दाखवले नाहीत, कोणाला दिलेले नाही आहेत किंवा कदाचित त्यांनी आणले पण नसतील। या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला हाच सातत्यानं तुमच्यासमोर आजचा मुद्दा मांडायचा आहे। ह्या KITचा रिपोर्ट, या रिपोर्टमध्ये ज्यावेळी आम्ही कोर टेस्ट करायला सांगितली या रिपोर्टमध्ये 3.75% डांबराचं प्रमाण दिसतंय, बिटुमनचं प्रमाण दिसतंय। जर कोटेशन आपण बघितलं किंवा जो ठेका दिला होता त्या ठेकेदाराच्या ज्या कंडिशन्स होत्या महानगरपालिकेने टाकलेल्या त्याच्यामध्ये किमान 4.5%चा लेअर असायला पाहिजे, 4.5% कंटेन असायला पाहिजे होता, त्याच्याऐवजी 3.75 दिसते। मग वरचे 75.75% म्हणजे जवळपास 20% गेलं कुठं डांबर? ह्या डांबराचा भ्रष्टाचार कुणी केला? का टाकलं नाही तुम्ही डांबर? आणि मग अशी परिस्थिती असेल तर रस्त्याचा दर्जा राहणार नाही। मटेरियल चोरी केली जाते आणि ती लूट केली जाते। हा तुमच्या माध्यमातून महानगरपालिकेला आम्हाला एक जाणवून द्यायचा होता हा टेक्निकल रिपोर्ट। आणि आम्हाला अशी मागणी करायची आहे की जर अशाच पद्धतीने होत असेल तर 1.5-2 वर्षामध्ये पुन्हा या रस्त्याचे दर्जा खराब होणार, क्वालिटी खराब होणार, पुन्हा तुम्ही 100 कोटी मंजूर करून आणणार, पुन्हा तेच सायकलचं किती दिवस जनतेची लूट करणार आहे, किती दिवस त्याच्या टॅक्सच्या पैशाची या अशा पद्धतीनं तुम्ही लूट करत राहणार आहे। हे कुठंतरी थांबायला पाहिजे। म्हणून महानगरपालिकेकडं आम्ही मागणी करतोय, हे जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील जे अशा पद्धतीनं कामाची क्वालिटी राखू शकत नाहीत अशांना तुम्ही डिबार करा, अशांना तुम्ही ब्लॅकलिस्ट करा, दिलेले ठेके परत घ्या। कारण मगाशी आकडा सांगितल्याप्रमाणे 100 कोटीतले 40 कोटी फक्त रस्त्याच्या कामासाठी खर्च होणार असतील तर त्यातल्या ऑलरेडी आजच्या तारखेला 10 कोटी त्यांनी खर्च केले, म्हणजे 10 कोटीचं बिल टाकलं त्यांनी, मंजूर झालं। मग राहिले 30 कोटीत रस्ते होऊ शकणार नाही। म्हणून कुठंतरी हे आपल्याला स्ट्रिक्टली महानगरपालिकेच्या प्रशासकांनी कुठंतरी याच्यामध्ये अतिशय गांभीर्यानं लक्ष घालून या कॉन्ट्रॅक्टरवर चाप बसवणं आणि ते त्यांना करावयासाठी भाग पाडणं
अशा पद्धतीची भूमिका आम आदमी पार्टी घेते हे मला तुमच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगायचं आहे. जय हिंद. यावेळी पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सुरेश सुर्वे, मयूर भोसले, समीर लतीफ आणि पदाधिकारी उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.